सगळ्या शिक्षकांना, सगळ्या व्ह्युअर्सना नमस्कार. श्यामचे फाउंडेशनच्या तर्फे मी सद्यस्थितीत किशोरवयीन विद्यार्थ्यांना समजून घेताना या चर्चासत्राच्या तिसऱ्या भागामध्ये ॲडव्होकेट वैशाली भागवत माझी मैत्रीण आणि प्रख्यात लॉयर पुण्यातल्या सायबर लॉ बरोबर मध्ये खूप काम केलेल्या, खूप नाव असलेल्या आणि खूप क्लिष्ट संकल्पना खूप सोप्या शब्दांमध्ये सांगण्याची ख्याती असलेल्या ॲडव्होकेट वैशाली भागवतांचं आज मी इथे आय वेलकम हर. हाय वैशाली. Thank you. You're looking nice and fresh. Yeah. ऑलवेज अ प्लेजर तुझ्या बरोबर गप्पा मारायला. कुठलाही विषय असला की गप्पा मारताना तो सोपाच होऊन जातो. खूप छान वाटतंय. इवन आय एन्जॉय स्पीकिंग टू यू अँड इंटरॅक्टिंग विथ यू अ लॉट. ओके. सो वैशाली, आजचा हा जो विषय आहे बेसिकली या चर्चासत्राचं मेन प्रयोजन काय आहे किंवा आम्ही ही सिरीज का सुरू केली. सध्या जसं आपल्याला सगळ्यांना माहिती की कोविडमुळे आणि लॉकडाऊनमुळे एक विशिष्ट नवीन परिस्थिती आपल्या समोर आलेली आहे आणि सगळेजणच गोंधळलेले आहेत. त्यात शिक्षण क्षेत्रामध्ये तर खूप बदल होत आहेत, कारण शाळा भरू शकत नाहीयेत, कॉलेजेस नाही, आपण फिजिकल स्पेसेसमध्ये जाऊ शकत नाही आणि अशा ड्युरेशन आता 4 महिने ऑलमोस्ट 3, 3.5, 4 महिने आपण या परिस्थितीमध्ये आहोत आणि पुढे अजून किती दिवस हे चालेल माहिती नाहीये. तर न्यू नॉर्मल काय असणार याच्या बाबतीत सगळेच आशंका आहेत. त्यामुळे नवीन परिस्थिती आली की नक्कीच नवीन प्रश्न पण येतात आणि जे आपण हाताळायला आत्ता तरी सगळेच चाच पडतायत. तर त्या अनुषंगाने आम्ही श्यामचे फाउंडेशन आम्ही किशोरवयीन विद्यार्थ्यांबरोबर काम करतो. त्यांच्या समस्या खूप मोठ्या असतात. शिक्षकांबरोबर आम्ही ग्रामीण काम करतो. तिथे सुद्धा अनेक समस्या आहेत शिक्षकांना. तो ह्या सगळ्यांना ऍड्रेस करायला आम्ही काही पहिली 2 सत्र घेतली, ज्याच्यामध्ये आम्ही खूप सायकोलॉजिकल ॲस्पेक्ट वरती खूप भर दिला, की ओव्हरऑल सद्यस्थितीत काय नक्की किशोरवयीन विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम्स आहेत किंवा ऑनलाईन शिक्षण कसं बघावं त्याच्याकडे. आणि ह्या सगळ्या चर्चेतून कुठेतरी आता म्हणजे आम्हाला लक्षात आलं, की माझे प्रश्न आम्हाला शिक्षक विचारत होते, की सायबर सेफ्टी, सायबर लॉ किंवा ऑनलाईन मुलं असताना मग ते सेफ आहेत का नाहीत किंवा काही-काही अशा केसेस होतायत टिपिकली, की शिक्षक सुद्धा नवीन आहेत ऑनलाईन एज्युकेशनला. तर ते लॉग इन झाल्यानंतर मग काहीतरी अब्युजिव्ह कंटेंट येतो किंवा काही ना काहीतरी वेगळे-वेगळे त्यांना अनुभव येतायत. तर ह्याला एक सायकॉलॉजिकल ॲस्पेक्ट डॉक्टर शिरीषा साठेंनी आम्हाला एक्सप्लेन करून सांगितला मागच्या सत्रात. पण लीगल ॲस्पेक्ट खूप महत्वाचा आहे आणि तो तज्ञांकडूनच मिळालेला सर्वात महत्वाचा आहे. म्हणून ॲक्चुअली आजचं हे आपण सत्र सुरू आहे घेतलेलं आहे आणि आय एम सो ग्रेटफुल दॅट यू सेड येस टू कम अँड टॉक टू आवर टीचर्स. तर सुरुवातीला मला एक सांगायचं असं आहे, की आत्तापर्यंत आपण जसं मी म्हटलं, की शाळा, कॉलेज, घर सगळ्या फिजिकल स्पेसेसमध्ये आपण म्हणजे जिथे दगड, माती, विटांच्या भिंती अशा एन्व्हायर्नमेंटमध्ये आपण वावरत आलेलो आहोत. टेक्नॉलॉजी ही आत्तापर्यंत होतीच आयुष्यामध्ये आणि पुढे म्हणजे इट वॉज इन्व्हेडिंग आवर लाईफ्स. म्हणजे आज सुद्धा आम्ही जेव्हा कल चाचणी 17 लाख विद्यार्थ्यांची इंटरेस्ट आणि ॲप्टिट्यूड टेस्ट घ्यायची होती आम्हाला महाराष्ट्रभर, तेव्हा आम्ही मोबाईल फोन्स आणि मोबाईल ॲप्सच्या थ्रू घेतली ती. कारण 17 लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं पेपर पेन्सिल टेस्टनी वॉज व्हेरी डिफिकल्ट. आणि यू विल बी सरप्राईज की 17 लाख विद्यार्थ्यांच्या मागे जवळपास 11 लाख मोबाईल लॉग इन झालेले होते ऍप डाउनलोड करून. सो पेनिट्रेशन आपल्याकडे पूर्ण महाराष्ट्रामध्ये, खेड्यांमध्ये सगळीकडे किंवा आमचे 40,000 शिक्षक आज ऑनलाईन प्रशिक्षण करतात टीचर ट्रेनिंग गेली 3 वर्ष सातत्याने विथ व्हेरी लेस ड्रॉप आउट रेशो. सो पेनिट्रेशन आहे, पण तरी इट वॉज लाईक काय म्हणतो आपण त्याला एक एनेबलर म्हणजे मेजर जो पार्ट आहे तो फक्त टेक्नॉलॉजी नव्हता. पण आता सद्यस्थितीत असं झालंय की टेक्नॉलॉजी हॅज बिकम द मेन वाया मीडिया. शिक्षण आपल्याला सुरू ठेवायचं असेल, कुठलंही काही आपले ऑफिसेस, मीटिंग सगळ्यासाठी आपण टेक्नॉलॉजीवरती इतके डिपेंडेंट झालेलो आहोत. तर मला आजचा जो विषय आहे तो अगदी शिक्षणाला धरून मला आज पुढे न्यायचा आहे, की शिक्षण क्षेत्रामध्ये आपण जेव्हा म्हणतो की मुलांसाठी म्हणजे आम्ही NCPCR म्हणजे नॅशनल कमिशन फॉर चाइल्ड प्रोटेक्शन या नॅशनल लेवलच्या नीती आयोग बरोबर काम करत असताना त्याच्यामध्ये आम्ही असं लक्षात आलं की खूप म्हणजे काही RTEनी काही स्टिप्युलेटेड नॉर्म्स आहेत, की शाळेची भिंत कशी असावी, त्याचं कंपाऊंड कसं असावं, गेट कसं असावं, या सगळ्या गोष्टींचं. आणि इट इज नॉट ओन्ली फॉर सेफ्टी अँड सिक्युरिटी, पण त्याचा ओव्हरऑल लर्निंग एन्व्हायरमेंट वरती फरक पडतो. सायकोलॉजिकली सेफ
स्पेस असेल, तर मुलांची ओव्हरऑल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट किंवा लर्निंग हे जास्ती चांगलं होतं आणि त्याच्यामुळे हे सगळे नॉर्म्स आहेत, म्हणजे पॉक्सो ऍक्ट असेल किंवा चाइल्ड सेक्शुअल अब्यूज प्रिव्हेंट करणं, बुलिंग प्रिव्हेंट करणं, डिस्क्रिमिनेशन प्रिव्हेंट करणं शाळांमध्ये. तर हे आपण शाळेमध्ये खूप स्ट्रिक्टली पाळलं जात होतं. पण आता जेव्हा मुलं घरी आहेत, ऑनलाईन शिक्षण घेतायत, या सगळ्या पार्श्वभूमीवरती नक्की या मुलांना धोके काय आहेत? म्हणजे सायबर स्पेसमध्ये, शाळेमध्ये आपल्याला माहिती असतात धोके काय असू शकतात मुलांना. पण सायबर स्पेसमध्ये मुलांना, विद्यार्थ्यांना नक्की काय धोके आहेत? तर त्याच्याबद्दल आम्हाला सुरुवातीला थोडंसं सायंटिफिकली आणि लॉच्या अँगलनी जाणून घ्यायला आवडेल. हो शीतल. सो एक तर खूपच छान तू इंट्रोडक्शन दिलंस, कारण त्याचा जो बेस आहे की ऑनलाईन शिक्षण पद्धती जास्तीत जास्त सगळेच जण अडॉप्ट करतायत, तो न्यू नॉर्मल असणार आहे आणि म्हणून हे सगळे प्रश्न जे आपल्या मनामध्ये येतात हे साहजिक आहे. पण थोडंसं मागे जाऊन मला असं सांगावं असं नक्की वाटेल की ही टेक्नॉलॉजी मेनस्ट्रीम मध्ये येऊन ऍक्च्युली आता खूप वर्ष झाली आहेत. पण अनफॉर्च्युनेटली पालक असतील, टीचर्स असतील किंवा शाळा असतील किंवा अशी सगळे अडल्ट्स हू हॅव ज्यांना मुलांची ऍक्सेस आहे किंवा मुलांवर कंट्रोल आहे, त्यांचा पूर्ण आपण असं म्हणूयात की कॉन्सन्ट्रेशन किंवा त्यांचा मूळ उद्देश मुलांना ची जडणघडण करायची, पण फिजिकल स्पेसमध्ये, ह्याच्यावर सतत भर दिला गेलेला आहे. आणि व्हर्च्युअल स्पेसमध्ये मुलं नक्की काय करतात, मुलांना धोके काय आहेत, त्याच्याविषयीचे काही विशिष्ट कायदे आहेत का, ती कायदे पद्धती कशा आहेत, पोलिसांचा नक्की रोल काय आहे किंवा पॉक्सो कोर्ट्सचा रोल काय आहे, ह्याच्यावर नीट ना आपण लक्ष दिलंय, जाणून घ्यायचा प्रयत्न केलाय. कारण कदाचित त्या पर्सेंटेजची आपल्याला गरज पण भासलेली नाहीये. दुसरं एक मला सातत्याने जाणवतं की तो व्हर्च्युअल हा नेहमीच आपण त्याच्यातला शब्द वापरतो की काहीतरी आपल्या समोर नाही घडत आहे, आपल्याला ते समोर कळत नाहीये, दिसत नाहीये, म्हणजे इंग्लिश शब्द वापरायचा तर टँजिबल नाहीये, त्याचा रंग काय आहे, त्यात तो सायबर स्पेस, इंटरनेट म्हणजे नक्की काय आहे हे आपल्या समोर नसल्यामुळे क्लाउड, म्हणजे ते क्लाउड आपल्याला दिसत नाहीये बेसिकली. त्यामुळे त्याचं रेग्युलेशन, त्याला काही रूल्स आहेत का, टर्म्स अँड कंडिशन्स काय, ह्याच्याकडे आपण तितकंसं लक्ष दिलं नाही. आणि ते घडताना नवीन पिढी, ती मग यंग अडल्ट्स असतील किंवा लहान मुलं असतील, ती जनरेशन ह्या टेक्नॉलॉजी बरोबर इतकी फ्रेंडली झाली आणि आपण मागे मागे पडत गेलो. म्हणजे आपली जनरेशन जी टीचर्स पेरेंट्सची जनरेशन आहे, आणि म्हणून आणखीन तो संवाद तिथे तुटत गेला. ते पुढे जात राहिले आणि आपण मागे मागे राहतोय. आणि मग आपण नंतर म्हणलं, नाहीतरी मला त्याच्यात काही कळत नाहीये, तर आता मी वर ते शिकवायला तर कसं जाणार आणि त्याच्यातले धोके कसे सांगणार. पण आता खरं तर बेटर लेट दॅन नेव्हर. आता ही अशी परिस्थिती आज आपल्या सगळ्यांवर येऊन ठेपलेली आहे की आता आपल्याला त्याच्या विषयीच्या सिक्युरिटी ऍस्पेक्ट्स म्हणा किंवा त्याच्यातले धोके हे समजायलाच पाहिजेत. आणि ती जी शाळा आणि घर हे दोन डिस्टिंक्ट वेगळ्या जागा होत्या, आणि आता त्या दोन डिस्टिंक्ट वेगळ्या जागा न राहता त्यातली लाईन आता निघून गेली ना, ब्लर झाली. टेक्नॉलॉजीने ते दोन्ही जागा मिक्स केल्या. त्यामुळे जसं पेरेंट्सनी मुलांच्या वाढीचं घरी बघावं आणि शाळेत त्यांच्या सगळ्या प्रोग्रेस विषयी टीचर्स आणि प्रिन्सिपलने बघावं, तसं न राहता शाळा घरात गेली आणि घरही शाळेत आलं. आणि म्हणून आता इंटरनेटवर जे काय मुलं करतात ह्याच्याकडे दोघांचंही इक्वल लक्ष पाहिजे आणि दोघांनी एकत्र येऊन त्याच्या काहीतरी टर्म्स अँड कंडिशन्स आपण इव्हेंच्युअली आपण बघूयात की काय काय आपल्याला करताय. पण असं का करावं, असा जर प्रश्न असेल की नक्की धोके काय असतात, म्हणजे नक्की मुलांना काय होतं इंटरनेट वापरताना किंवा कुठले धोके आहेत, तर मला 5 धोके, म्हणजे आज आणि तू आता तुझ्या इंट्रोडक्शन मध्ये असं म्हणलीसच की आपण फक्त
एज्युकेशन रिलेटेड करेक्ट. हा विषय ठेवणार आहोत. त्यामुळे सायबर रिस्क ह्या सुद्धा मी फक्त चिल्ड्रन आणि एज्युकेशन रिलेटेड एवढ्याच मी सांगणार आहेत. कारण इतर खूप आहेत करेक्ट. ज्या तुम्ही आणि माझ्यासारख्या व्यक्ती विक्टिमाइज होतात, फायनान्शियल फ्रॉड्स एक्सेट्रा. तर आता फक्त आपण अकॅडमिकली बघूयात की किंवा एज्युकेशन बॅकग्राऊंड मध्ये बघूयात की रिस्क काय आहेत. सर्वात महत्वाची किंवा सर्वात प्रिव्हेलंट जी रिस्क आहे ती म्हणजे सायबर बुलिंग. आता बुलिंग हा शब्द कधी कधी नवीन वाटतो, पण जर त्याला जुना शब्द जर मी वापरला तर रॅगिंग असं म्हणूया. रॅगिंग. आणि अँटी रॅगिंग लॉज आपल्याकडे खूप वर्षापासून आहेत आणि आपल्याला सगळ्यांना ते माहिती आहेत. ते किती स्ट्रिंजंट आहेत हेही आपल्याला माहिती आहे की एखादा रॅगिंगचा विक्टिम असेल तर त्याच्यावर फिजिकल इजा कशी होते किंवा मानसिक ताण किती रॅगिंगच्या विक्टिमवर असू शकतो आणि ते इट कॅन ऑल्सो लीड टू सुसाइड हे आपण उदाहरणं बघितलेली आहेत. अगदी. आता झालंय काय फक्त माध्यम बदललं. फिजिकल स्पेसमध्ये, हॉस्टेल्समध्ये, शाळा कॉलेजेसमध्ये, कॉरिडॉर्समध्ये ज्या गोष्टी घडत होत्या रॅगिंगच्या त्याच गोष्टी आता ऑनलाईन घडतात आणि मुलं आता जास्तीत जास्त टेक्नॉलॉजीचा वापर करून ऑनलाईन असल्यामुळे ऍक्सेस टू इच अदर फिजिकल स्पेस मध्ये नसून त्यांना एकमेकांची ऍक्सेसच इंटरनेटद्वारे आहे आणि म्हणून रॅगिंग म्हणून ते सोपं जातं समजायला, म्हणून मी आता परत रॅगिंग हा शब्द वापरते आणि मग त्याचा सिरियसनेस पण करतो. बुलिंग म्हणल्यावर आपल्याला जरा काहीतरी ते थोडं डायल्युटेड वाटतं, दादागिरी इथपर्यंतच वाटतं बुलिंग. तर सायबर बुलिंगच्या सगळ्या शेड्स आहेत ना. अगदी साधं नुसती छोटीशी धमकी दिली आहे, थोडी दादागिरी केली आहे, मग जास्त सिरियस धमकी दिली आहे, कंटिन्युअस त्रास दिलाय, क्रिमिनल इंटिमिडेशन आहे की नंतर त्या विक्टिमला भीती वाटायला लागते बाहेर पडायची, इतरांशी इंटरॅक्ट करायची. जसं फिजिकल स्पेस मध्ये होतं तसंच्या तसं तो विक्टिम इंटरनेट किंवा सायबर स्पेस मध्ये वागायला लागतो, भिवून वागतो, ऑनलाईन येत नाही, इतरांशी बोलायचं थांबतो, टू दॅट एक्सटेंट की सुसाईडच्या सुद्धा सायबर बुलिंग विच हॅज लेड टू सुसाईड अशाही केसेस आमच्या समोर आलेल्या आहेत. त्यामुळे सायबर बुलिंग हा खूप जास्त प्रमाणात घडणारा गुन्हा ऑनलाईन आहे. आता फिजिकल स्पेस मध्ये बुली असायला ना तुम्ही तशी थोडी पर्सनॅलिटी लागायची मुलांची की थोडं अग्रेसिव्ह आहे आणि जरा म्हणजे दादागिरी रोप दाखवणारा. काहीतरी पॉवर प्ले असायचा त्याच्यामध्ये की तो असा विशिष्ट दिसणारा बुली असतो किंवा विशिष्ट पद्धतीने बोलणारा, आवाज मोठा पाहिजे. बरोबर. इंटरनेटवर सगळेच तसे असू शकतात ना. इंटरनेटवर एक सुडो आयडेंटिटी जी मुलं बिल्ड करतात, त्यामुळे अगदी अदरवाईज फिजिकल स्पेस मध्ये अगदी शांत शाय असणारी मुलं अचानक सायबर स्पेस मध्ये सायबर बुलीज होतात. कारण त्यांना आउटलेट असतो. असं म्हणतात की सायबर स्पेसला ती एनिवे मॅजिक आहे. यू बिकम बिगर, बेटर, बोल्डर, मोर अग्रेसिव्ह. तुम्हाला जे काही फिजिकल स्पेस मध्ये करता येत नसतं ते ह्या टेक्नॉलॉजीद्वारे तुम्हाला असं वाटतं की तुम्ही हे करू शकता आणि तो एक सुडो पर्सोना तयार होतो. त्यामुळे जर फिजिकल स्पेस मध्ये बुलीज 5 असतील तर सायबर स्पेस मध्ये बुलीज 50 आहेत. तो मल्टिप्लाइंग फॅक्टर आहे, कारण तुम्ही मी जास्त मोठे, चांगले, सुंदर, हुशार नेटवर झालेले आहोत. तो त्या माध्यमाचा प्रभाव आहे. आपण आपल्यालाही असं वाटायला लागतं अरे हो किती आपण ग्रेटच आहोत. तर फिजिकल स्पेस मध्ये थोडे आपण दबून असतो. असं असताना ह्या सगळ्या इंटरॅक्शन्स कडे आपल्या सगळ्यांचं खूप जवळून लक्ष पाहिजे. कायद्याची जर तरतुदी सांगायच्या झाल्या तर सायबर बुलिंग अशा नावाने तुम्हाला कुठे सेक्शन सापडणार नाही. पण जर पॉक्सोच्या आपण प्रोव्हिजन घेतल्या, आज मी ह्या ओपन प्लॅटफॉर्मवर अगदी सेक्शन वाईज नाही सांगणार आहे कारण आपल्याला विषय खूप मोठा कव्हर करायचा आहे. पण पॉक्सोच्या तरतुदी आणि इंडियन पिनल कोडच्या तरतुदी आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट या तिन्ही कायद्यांच्या तरतुदी जर आपण एकत्र वाचल्या तर सायबर बुलिंग सारखे गुन्हे त्याच्यामध्ये व्यवस्थित कव्हर झालेले आहेत आणि त्यांना 3 वर्षापर्यंत कैदीची शिक्षा अशी पण त्याच्यामध्ये प्रिस्क्राईब केलेली आहे. आणि जर ज्युव्हेनाईल असेल, जर विक्टिम, जर परपेट्रेटर म्हणजे सायबर बुलिंग करणारा हा मायनर असेल तर त्याला ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्ट प्रमाणे
त्याच्याकडे बघितलं जाईल. नसेल तर त्याला IPCच्या तरतुदी लागून त्या पद्धतीचा गुन्हा त्याच्यावर, त्या मुलावर किंवा मुलीवर, हे काही जेंडर स्पेसिफिक नाहीये, असं अज्युम करायला नको की सायबर बुलीज ही मुलंच असतात. सायबर बुलीज मुलीही असू शकतात. हो. आणि त्या पद्धतीचं रॅगिंग, आणि तसंच विक्टिम्स मुलंही असू शकतात, विक्टिम्स मुलीही असू शकतात. आता जेव्हा मी सायबर बुलिंगचा विषय मांडते तेव्हा त्याच्यामध्ये कुठलाही सेक्शुअल अँगल मी अजून कव्हर केलेला नाहीये. तेव्हा सायबर बुलिंग आपण रॅगिंग, ज्याच्यामध्ये पण सेक्शुअल रॅगिंग नाहीये असं आपण धरूया. पण जर कुठे सेक्शुअल ऑफेन्स जर आला जर त्याच्यामध्ये, म्हणजे आपण बॉईज लॉकर रूमची केस बघितली, तसंच गर्ल्स लॉकर रूमची आली, इतर अनेक अशा केसेस आहेत ज्याच्यामध्ये कुठला तरी सेक्शुअल अटॅक त्या मुलांवर झालेला असतो आणि त्याला सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन असा एक, म्हणजे मी जे 5 तुम्हाला सांगणार होते त्याच्यामध्ये सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन ऑफ चिल्ड्रन हे सुद्धा खूप कॉमन आहे. आता सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन मुलांचं कोण कोण करतं, तर आयदर त्यांचेच त्याच वयोगटातले, त्यांच्याच ओळखीचे किंवा शाळेतले किंवा आजूबाजूचे मित्रमैत्रिणी किंवा त्यांचे मित्रमैत्रिणी किंवा सो कॉल्ड फेसबुकवर फ्रेंड्स ऑफ फ्रेंड्स ऑफ फ्रेंड जे असे असंख्य लोक ऍड केलेली असतात ती लोक, किंवा काही प्रोफेशनल लोक असतात ज्यांना आपण पिडोफिल्स म्हणतो, ज्यांचं जे प्रोफेशनल इन द सेन्स तो एक आजार आहे, पण इंटरनेटमुळे मुलांना ऍक्सेस खूप आता सोपा झालाय. त्यामुळे एखाद्या मुलाला असं वाटू शकेल की ही जी माझी मैत्रीण आहे किंवा हा जो माझा मित्र आहे तो असा ह्या मित्राचा मित्र आहे, किंवा माझी ऑनलाईन ओळख झाली आणि तोही 16 वर्षाचा आहे, 14 वर्षाचा आहे, नसू शकेल. तो एखादा ऍडल्ट असेल ज्याला सेक्शुअल इंटरेस्ट आहे त्या मुलामध्ये आणि त्या मुलाला ते अजून कळलेलं नाहीये. आणि यांची टिपिकल मोडस ऑपरेंडी काय असते की आधी मैत्री करायची, छान गप्पा मारायच्या, गोष्टी शेअर करायच्या, ट्रस्ट बिल्ड करायचा, काही आपल्या सिक्रेट सांगायच्या, त्यांच्या सिक्रेट जाणून घ्यायच्या, एकमेकांच्या आईवडिलांना नावं ठेवायची. सगळीच मुलं आईवडिलांवर नाहीतरी त्या वयात नाराजच असतात, त्यामुळे खूप ओपनली ह्या गोष्टी शेअर केल्या जातात. किंवा रिअश्युरन्स द्यायचा की नाही ग, तू एवढी वाईट नाहीये, जरी तुला असं घरचे लोक म्हणत असतील तरी तू छानच दिसतेस, एवढी जाड असलीस तरी सुंदर दिसतेस. कारण ते आपल्या सोसायटीने त्या पद्धतीचा सुद्धा न्यूनगंड मुलांमध्ये डेव्हलप करायला आपण कारणीभूत आहोत. तर अशा पद्धतीचा काहीतरी सायकोलॉजिकल म्हणूयात ती देवाणघेवाण होऊन किंवा तो ट्रस्ट बिल्ड करून एकदा ते झाल्यानंतर मग तू मला असा फोटो पाठव, सेमी न्यूड फोटो पाठव, न्यूडिटी असेल असे फोटो पाठव, असं सांगून मग तो मुलगा किंवा मुलगी कम्प्लिटली त्या रॅकेटमध्ये थोडेफार फसत जातात. आणि मग हेच इमेजेस अपलोड केल्याने त्याच्यावर त्यांना धमकी दिली जाते किंवा त्यांच्याकडनं पैसे उकळले जातात. ह्या पद्धतीचे गुन्हे सुद्धा अत्यंत कॉमन आहेत. आता तुम्ही म्हणाल मग हे अनोळखी लोक त्यांना भेटतात कुठे? आधीच मी उदाहरण दिलं की फेसबुकवर सगळे नोन लोक नाहीच आहेत, कोणाच्याच फेसबुकवर नाहीयेत. बरोबर. आम्ही काय म्हणतो, बरं ठीक आहे, ऍटलिस्ट आपण काहीतरी कॉमन सेन्स वापरून ते फिल्टर करू. बरोबर. पण मुलांना ते अपेक्षा असणं मुलांकडनं हेही चुकीचं आहे. त्यामुळे अशी लोक अशा प्लॅटफॉर्म्सवर मिळतात. किंवा गेम्स ज्या मुलं खूप सर्रास खेळतात त्यांच्यामध्ये चॅटची एक प्रोव्हिजन एनेबल्ड असते, ज्याच्यामध्ये 2 गेमर्स चॅट करू शकतात. ते दुसरा गेमरच असेल असं नाही, तो कदाचित असाच पिडोफिल असेल, असा सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन ज्याला करायचंय असा माणूस किंवा एखादी बाई तिथे आलेली असेल खोट्या नावाने, खोटं वय सांगून, आणि अशा पद्धतीने मुलं त्या जाळ्यात अडकतात. दुसरा एक काही थोडे टेक्निकल टर्म्स वापरते मी इथे. काही वेळेला आम्ही सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन मध्ये म्हणतो की ही लोक स्कॅटरगन अप्रोच वापरतात. म्हणजे त्यांच्याकडे खूप मुलांचा डेटा असतो, सगळ्यांना ते हाय हॅलो विल यू बी माय फ्रेंड असे मेसेजेस पाठवतात. 1000 मेसेजेस पाठवल्या 2-4 मुलं त्याला हो म्हणतात, बळी पडतात. मग
ती मैत्री वाढते आणि मी पुढे सांगितलं तर त्या पद्धतीचं एक्सप्लॉयटेशन सुरू होऊ शकतं. किंवा बरोबर. काही टार्गेटेड अप्रोचेस असतात, की माहिती असतं, की ह्या मुलीला हा प्रॉब्लेम आहे. माझ्याकडे एक रिसेंटली केस आली होती, जिथे त्या मुलीला ॲक्सिडेंट झाला होता म्हणून ती शाळेत जाऊ शकत नाही, घरनं अभ्यास करत होती. 3 वर्ष उरली होती, म्हणजे 7वी काय 8वी 9वी 10वीची वर्ष शाळेत परवानगी घेऊन घरनंच तिचं ट्युटरिंग व्हायचं, कारण ती फिजिकली इनकॅपॅसिटेटेड होती जायला. कंटाळून मित्रमैत्रिणी आता कमी झाले होते, कोणी फारसं घरी येईन असं झालं होतं. कंटाळून सारखी ऑनलाईन असायची आणि असेच एकाशी मैत्री झाली. नंतर जेव्हा आमच्याकडे समोर केस आली तेव्हा असं लक्षात आलं की तिने स्वतःचे न्यूड व्हिडिओज अपलोड केलेले आहेत त्याला, न्यूड पिक्चर्स पाठवलेले आहेत. आणि जेव्हा तो तिला धमकी द्यायला लागतो की एवढे एवढे पैसे जर मला ट्रान्सफर केले नाहीस तर मी तुझ्या शाळेत हे व्हिडिओज पाठवीन किंवा शाळेत हे फोटोज पाठवीन, तेव्हा जेव्हा ती मुलगी पॅनिक होते तेव्हाच ही केस आमच्या समोर आली. तर असे खूप, मग नंतर इन्व्हेस्टिगेशन झालं, तिथे लक्षात आलं की तो माणूस दिल्लीतलाच आहे आणि खूप मोठं रॅकेट चालवतो आणि ह्या खूप कॉमन गोष्टी आहेत. तर आणि ही मुलं किंवा विक्टिम्स ही आपल्यासारख्या फॅमिलीजमध्ये, शाळांमध्ये शिकणारी मुलं आहेत. दे कुड बी लाईक म्हणजे कोणीही असू शकतं. कुठल्याही एज ग्रुपमध्ये, अंडर 18 जर आपण बघितलं तर कुठल्याही एज ग्रुपमध्ये, अर्बन, रुरल असा कुठलाही त्याच्यामध्ये भेदभाव नाहीये. ऍज लॉंग एज ते मूल तिथे त्या ट्रॅपमध्ये अडकलं की त्या परपेट्रेटरला तेवढं इनफ आहे. त्यामुळे सेक्शुअल एक्सप्लॉयटेशनचे असे वेगवेगळे प्रकार आहेत. आता मी त्याच्यात आणखीन जात नाही. म्हणजे असं धरूयात की सेक्शुअल एक्सप्लॉयटेशनचे 2 किंवा 3 प्रकार आहेत. रॅगिंग, सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन हे 2 सेक्शुअल महत्त्वाचे एक्सप्लॉयटेशन, धोके सर्वात. आता सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन मध्ये मी ऑलरेडी जे 2 तुम्हाला नंतर नावं ऐकू येतील त्याला सेक्सटॉर्शन म्हणतात किंवा रिव्हेंज पोर्न म्हणतात. आता सेक्सटॉर्शन म्हणजे जे मी उदाहरण सांगितलं ते, की आधी इंटिमेट इमेजेस घ्यायचे गोड बोलून आणि नंतर तेच धमकीसाठी ब्लॅकमेल करून पैसे उकळायचे. रिव्हेंज पोर्न म्हणून एक ट्रेंड आता आम्ही खूप बघतो, म्हणजे अंडर एज मुलं, अंडर 18 मुलं मुली जे स्वतःचे इंटिमेट फोटो बाय कन्सेंट शेअर करतात, कारण तेव्हा इंटिमेट रिलेशनशिप मध्ये असतात. आणि मग नंतर जर काही कोणाचं भांडण झालं, एखाद्याने ठरवलं त्या पार्टनर पैकी की आता मला हिला त्रास द्यायचा किंवा ह्याला त्रास द्यायचा, ब्रेकऑफ झाला, काही झालं, प्रेमभंग झालं की मग तर तेच इमेजेस मग रिव्हेंज म्हणून वापरले जातात, की मी पब्लिक म्हणजे मी ऑनलाईन पोस्ट करेन किंवा तुझ्या वडिलांना पाठवीन किंवा मैत्रिणीमध्ये सर्क्युलेट करीन. त्यामुळे ह्या पद्धतीच्या सुद्धा इंटरॅक्शन किंवा गुन्हे हे सुद्धा खूप प्रिव्हेलंट आहेत. आणि एक शेवटचा म्हणजे आयडेंटिटी थेफ्ट. आयडेंटिटी थेफ्ट हे खूप कॉमन आहे, किंवा चीटिंग ज्याला आणखीन एक वेगळा शब्द आपण वापरू शकतो. म्हणजे दुसऱ्याची आयडेंटिटी घेऊन आपण आपली काहीतरी सोशल मीडिया अकाउंट तयार करायचा किंवा पेज तयार करायचं आणि ती व्यक्ती म्हणून इतरांशी संभाषण करायचं. हे सुद्धा मुलं आयदर जाणून बुजून करतात किंवा गंमत म्हणून करतात किंवा ती थ्रिल म्हणून करतात. आणि मग त्यातनं जर काही कोणाला त्रास झाला तर अनावधानाने त्यांच्या हातून खरं तर गुन्हा घडलेला असतो. त्यामुळे हे जर टॉप काही 5 बघितले तर. आणखीन एकच तुम्हाला सांगते आपण पुढच्या प्रश्नाकडे जायच्या आधी. मुलांना आता झूम प्लॅटफॉर्म्स आपण वापरतो, झूम किंवा टीम्स प्रश्न मीटिंग आलाय शिक्षकांकडनं की झूम सेफ आहे का नाही, त्याच्यानी काही खरंच डेटा चोरी होतो का शाळेचा, असा पण एक प्रश्न शिक्षकांनी विचारला, तर मी त्याच्याकडे येणारच होते. पण येस, मी झूमचे आणि हे झाल्यावर मी वेगळं झूम विषयी बोलते, कारण तो थोडासा मोठं उत्तर आहे. आता एवढं एकच सांगते की कुठलाही डिजिटल प्लॅटफॉर्म असेल, तो जर सिक्युअरली वापरला नाही आणि एखादा हॅकर त्या प्लॅटफॉर्मवर येऊ शकला, म्हणजे आपली मीटिंग आता चालू आहे आणि एखादा हॅकर आला आणि आपलं कॉन्व्हर्सेशन डिस्टर्ब करण्यासाठी आयदर तो थांबवेल आपलं कॉन्व्हर्सेशन किंवा काहीतरी ऑब्सीन व्हिडिओज टाकेल. तर अशी एक शाळेच्या बाबतीत एक केस घडलेली आहे की मुलं ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर शिकत असताना अत्यंत व्हायलंट व्हिडिओज
हम्म. हे तिथे रिले केले गेले आणि त्या मुलांना, म्हणजे लहान मुलं होती, खूप घाबरली. कुठेतरी बॉम्ब फुटला आणि लोक जळली आणि इतके व्हायलंट आणि ग्राफिक व्हिडिओज त्या मुलांना एक्सपोजर त्या व्हायलंट व्हिडिओज साठी झालं. तर असं होऊ शकतं. तर आपण वापरणारे डिजिटल प्लॅटफॉर्म सुद्धा काय आहेत आणि काय पद्धतीने वापरायला पाहिजेत ह्याची पण काळजी, आणि तो नक्कीच मी प्रश्न पुढे घेणार आहे. पण हा प्रश्न आपल्या मनात यायला पाहिजे की आपण हा जो प्लॅटफॉर्म वापरतोय ह्यानी सिक्युरिटी आहे का. म्हणजे आपण जशी शाळेला सिक्युरिटी एजन्सी नेमतो, बरोबर, त्याची काहीतरी ड्यू डिलिजन्स करतो ना, की हे सिक्युरिटी एजन्सी कोण आहे, कोण लोक पाठवतात, त्यांचं काही क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे का, असा बॅकग्राऊंड चेक आपण करत असणार ना. नाही तर असं नको की ते सिक्युरिटी गार्ड आलेलेच मुलांना त्रास देतात. करेक्ट. त्यांना काहीतरी क्रिमिनल रेकॉर्ड आहे. हो, बरोबर. ती सेम पद्धत जी आपण ड्यू डिलिजन्स फक्त व्हर्च्युअल मध्ये लावायला लागतं. करेक्ट. ती आता तिकडे करायला पाहिजे. सो इंटरेस्टिंग. खूप सोप्या भाषेत सांगितलं. खूप छान एक्सप्लेन केलं. कारण हे सगळे रिस्क आपण ऐकतो आणि मुलं काय होतं मग बरेचदा पालकांचं असं होतं, की अशा कुठल्यातरी एखाद्या परिस्थितीमध्ये मुलं अडकतात आणि ती धड बोलू शकत नाही, जर का कम्युनिकेशन चॅनल्स नसतील तर. आणि त्याचं सगळं मग जे काही रिपरकशन्स ते वेगवेगळ्या पद्धतीने आपापल्या मित्र-मैत्रिणींकडनं चुकीच्या पद्धतीने त्याच्यातून बाहेर पडायचा प्रयत्न किंवा डिप्रेशन, मूड स्विंग्स ह्या सगळ्यामध्ये परिवर्तन होताना दिसतं. पण खरं कारण काहीतरी वेगळं असतं आणि जे जसं सुरुवातीला तुम्ही म्हणालात, की आपण खूप मागे राहिलोय. मुलं खूप पुढे गेलेली आहेत टेक्नॉलॉजीच्या बाबतीत आणि आपल्याला ते कळू शकत नाही कधी-कधी. सो आय थिंक शिक्षकांच्या दृष्टीने आणि पालकांच्या दृष्टीने हे सगळे धोके तुम्ही जे सांगितलेत ते खरंच इतके इम्पोर्टंट आहेत आणि त्याच्याकडे आपल्याला सजगपणे बघणं आणि त्याच्याबद्दल संवाद साधणं मुलांबरोबर वेळोवेळी किंवा बीइंग व्हेरी अवेअर. खूप शिक्षक आपल्या बरोबर जॉईन झालेत. प्रश्न यायला लागलेले आहेत बरेच शिक्षकांचे. मी एक बघतीये आय थिंक खूपच इंटरेस्टिंग प्रश्न शिक्षकांचे असतात आणि खूप मनामध्ये खरंच वेगळे प्रॉब्लेम्स जे आहेत, जे फेस करतायत शिक्षक ग्राउंड लेव्हलवरती. मी आज प्रश्न फक्त सायबर लॉशी रिलेटेड घेणार आहे, कारण आपण शिक्षण पद्धती ऑनलाईन वगैरेचे आपण मागच्या 2 सेशन्समध्ये किंवा पुढे पण आपण घेऊयात. पण आज वैशाली मॅडम आहेत, तर मला खूप स्पेसिफिक तुमच्या वेळेचा सदुपयोग होऊन काही अगदी इम्पॉर्टंट आम्हाला इनपुट्स मिळणं खूप गरजेचं आहे. तर त्या दृष्टीने आता माझा पुढचा एक माझ्या डोक्यामध्ये एक जे कायम चाललेलं असतं, की शाळा म्हणजे आता जे मी बघतेय, की शाळांमध्ये कसं असतं, की मूल एखादं पडलं खेळताना प्लेग्राऊंड वरती, तर त्याला फर्स्ट एड देणं किंवा त्याला लगेच तातडीने एक नर्सिंग रूम असते आपल्याकडे, त्याला काहीतरी फर्स्ट एड देतो. काही अजून असेल तर मग ॲम्ब्युलन्स मधनं हॉस्पिटलमध्ये नेणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपण शाळेच्या आवारात काही घडलं की करतो किंवा काय जे काय आता बुलिंग जसं तुम्ही म्हटलं रॅगिंग शाळेत होत असेल तर आपण इमिजिएट त्याच्यावरती काहीतरी ऍक्शन घेतो त्या सगळ्या गोष्टींवरती. कारण ती शाळेची जबाबदारी असते त्या प्रिमाइसेस मध्ये जे जे घडतंय त्याच्या बाबतीतली. पण नॉर्मली कसं असतं आपल्याकडे एक माइंडसेट आहे की व्हर्च्युअल म्हणजे ऑनलाईन गेलं की ते वेगळं आहे, म्हणजे त्याचं डायनामिकच वेगळं आहे. किंवा आपण साधं उदाहरण की घरातून बाहेर जाताना कुलूप लावायला आपण नक्की आठवण राहते आपल्याला. पण कुठल्यातरी एखाद्या Facebookवरनं लॉग आउट व्हायचं आपण विसरून जातो. जेव्हा आपण प्लॅटफॉर्म एखादा बंद करतो. तसंच शाळा जर आता ही मुलं शाळेतच नाहीयेत. त्यामुळे जर का असं काहीतरी रॅगिंग घडलं किंवा सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन घडलं किंवा असे काही गुन्हे जर का मुलांबरोबर घडले, तर त्याच्यामध्ये शाळा जबाबदार आहे का नाहीये? म्हणजे तो एक संभ्रमच आहे ना थोडक्यात. तर तुमचं काय लीगली कायद्याच्या अनुरूप शाळा रिस्पॉन्सिबल आहे का नाहीये या सगळ्याच्यामध्ये? एक आपण साधं शाळेचं डेफिनेशन जर बघितलं ना, तर आपल्या डोक्यात असं डेफिनेशन आहे की शाळेचा आवार, शाळेची बिल्डिंग. मग आता मुलं ट्रिपला जातात, त्यामुळे मग ट्रिपला जी बस घेऊन जाते त्या बसची जबाबदारी आपली. मग ट्रिपला जिथे आपण जातो तिथल्या सेफ्टीची जबाबदारी आपली. आणि मग एकदा पालकाच्या हातात मूल दिलं की आपली जबाबदारी संपते. बरोबर. हे सोपं आहे की नाही समजायला, आणि हे सगळी शाळा करतात. करेक्ट. पण त्याच वेळेला जेव्हा मूल ते बसमधून त्या पिकनिकच्या ठिकाणी जाते किंवा रिक्षात बसून आपल्या शाळेच्या आवारात येते किंवा इव्हन शाळेच्या आवारात सुद्धा जर त्याचा इंटरनेटशी कनेक्शन असेल, म्हणजे त्याच्या हातात जर मोबाईल असेल,
तुम्ही शाळेमध्ये मोबाईल अलाव करत असाल तर, म्हणजे हे मी ऑनलाईन एज्युकेशनच्या आधीच सांगते, कोविड बरं. पॅन्डेमिकच्या आधीच सांगते. आधीच्या स्थितीत. हां. आधीच सुद्धा, म्हणजे आता तर ती परिभाषा वेगळी झाली ती आपण बघूच, पण हं. तेव्हा सुद्धा किंवा मुलांना जर शाळेमध्ये तुम्ही इंटरनेट ऍक्सेस देत असला हं. किंवा घरी गेल्यावर व्हॉट्सअपवर होमवर्क पाठवत असला हां. किंवा जर सांगत असलात की शाळेच्या वेबसाईट वरून हे डाउनलोड करा हां. आणि मग काय ते एवढं वाचून या किंवा इथे प्रोजेक्ट अपलोड करा. हां. शाळेचे जर काही ग्रुप्स असतील, व्हॉट्सअपचे ग्रुप्स असतील, गुगल ग्रुप्स असतील, हं, हं. जर तुम्ही टेक्नॉलॉजीचा वापर शाळा ऑफिशियल पद्धतीने करत असेल ओके. तर ऑफिस ती टेक्नॉलॉजीचं रेग्युलेशन किंवा त्याची जबाबदारी ही शाळेकडे यायलाच पाहिजे. ओके. कारण त्याचं डेफिनेशन ऑटोमॅटिकली एक्सटेंड झालं त्या प्लॅटफॉर्मवर. बरं. कारण यू आर डुईंग युअर बिझनेस ऑन दॅट प्लॅटफॉर्म, युअर बिझनेस ऑफ एज्युकेशन. ओके. एरवी आपण फिजिकल स्पेसमध्ये की क्लासरूम मध्ये आपण शिकवतो म्हणून ती शाळा आहे. बरोबर. झाडात तुम्ही शिकवली तरी तिथे ती शाळाच आहे. शाळाच आहे. कॅन्टीन मध्ये मुलं खायला जातात पण ती शाळेच्या आवारात आहे म्हणून ती शाळाच आहे. बरोबर. पण जर मी आता सांगितलं तसं इंटरनेटला ऍक्सेस आहे हं, मुलांना शाळेच्या कामासाठी किंवा शाळेच्या कारणासाठी, हं. तर ती ही शाळाच झाली. बरं. आणि ती जर शाळा झाली तर त्याच्यावर आपलं मूल सेफ आहे का नाही हे बघण्याची जबाबदारी ही शाळेचीच आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कुठेही कायद्याने काही वेगळं सांगायला नको, सांगितलेलं आहेच कायद्याने, पण तरी सुद्धा काहीतरी वेगळी नोटिफिकेशन गव्हर्नमेंटनी द्यायला नको शाळांना हे सांगायला ओके. की ही जबाबदारी ही तुमची आहे. बरं. आता जबाबदारी आहे म्हणल्यावर मग मी म्हणजे पुढे मी आणखी मी ते आजच्या ह्याच्यासाठी जरा सोपं करून मी ते 3 मुद्द्यात सांगणार आहे की जबाबदारी ही तुम्ही 3 पद्धतीने बघू शकता. एक म्हणजे त्याला सोपे शब्द वापरूयात, पीपल, प्रोसेस आणि टेक्नॉलॉजी. ओके. टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही मुलांना कसं सेफ ठेवू शकता, हं. एखादी प्रोसेस डिझाईन करून कसं सेफ ठेवू शकता, हं. आणि मग तुम्ही लोकांची इन्व्हॉल्वमेंट घेऊन कसं सेफ ठेवू शकता. ओके. पीपल, प्रोसेस, टेक्नॉलॉजी ह्या 3 गोष्टींवर आपण विचार करायचा आहे जेव्हा आपण सेफ्टी विषयी बोलतोय. बरं. आता हे तर मी कोविड किंवा पॅन्डेमिकच्या आधीचीच परिस्थिती सांगितली की बरोबर. तरी सुद्धा शाळांची जबाबदारी होतीच. हं, किंवा हं. बरेच वेळेला काय होतं, आपली मुलं बाहेर जातात शाळेच्या वेळेनंतर, काहीतरी त्यांच्यामध्ये आपापसात इंस्टाग्रामवर काहीतरी प्रॉब्लेम होतो, एखादं मूल काहीतरी इंस्टाग्रामवर लिहितं की हां. तू असाच आहेस हां. किंवा तुझे घरचे असेच आहेत किंवा बरोबर. तू अशा अशा गावाकडून आलायस म्हणून तू चांगला नाहीयेस. करेक्ट, करेक्ट. तीच मुलं दुसऱ्या दिवशी शाळेत येतात हं, हं, आणि त्यांची जी इंटरसर रिलेशनशिप आहे हं. ती काही वेगळी नाही ना. इंस्टाग्रामवर झालेली गोष्ट वेगळी आणि मग शाळेत घडणारी गोष्ट वेगळी असं होत नाही, नाही. नाही. ती मुलं सेमच आहे, त्यामुळे तो सगळा प्रॉब्लेम घेऊनच ते शाळेत येतात. करेक्ट, करेक्ट. म्हणून जरी त्या प्लॅटफॉर्मवर काहीतरी रिमोटली घडलेलं असेल हां. तरी त्याचं रेग्युलेशन हे हं. शाळेने करणं अपरिहार्य आहे. कारण इट फायनली अफेक्ट्स देअर रिलेशनशिप विथ स्कूल अँड विथ इंटर स्टुडंट्स. करेक्ट, करेक्ट. त्यामुळे अगदी आम्ही म्हणतो आर्म्स लेंथ अप्रोच नाही शाळेला ठेवता येणार की ते इथनं गेटच्या बाहेर गेल्यावर मी काय बघणार नाही. हां. गेटच्या बाहेर गेला तरी तो तुमचा स्टुडंट आहे ओके. आणि तो दुसऱ्या दिवशी 8 वाजता परत त्या गेटच्या आतच येणार आहे ते सगळे प्रॉब्लेम्स घेऊन. बरोबर, त्यामुळे बरोबर. काहीतरी ह्याच्यावर विचार करणं गरजेचं आहे की नक्की कुठपर्यंत आपण बघायचंय आणि काय बघायचं नाही ह्याची हां. क्लॅरिटी पाहिजे. बरं. आमच्याकडे बऱ्याच, म्हणजे मला कायम वाटायचं की माझी दिवाणी कायद्याची प्रॅक्टिस आहे तर मला काय इमर्जन्सी असणार आहे. हं, कधी हं. कधी बेलला जायला लागतं मला, पण ते सुद्धा आदल्या दिवशी कळतं किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी कळलं तरी तेवढी तयारी होऊ शकते. हं. पण हल्ली मला कधी पण फोन येतात आणि हां. कोणाचे तर पालकांचे, हं. स्कूल काउन्सिलर्सचे, टीचर्सचे. बरं. एक परवाच मला एका स्कूल काउन्सिलरचा अत्यंत पॅनिक होऊन फोन आला होता आणि त्या म्हणल्या की असं झालंय की ह्या मुलीविषयी खूप काहीतरी खराब लिहिलंय आमच्या फेसबुक पेजवर बरं. एका शाळेतल्याच मुलाने. बरं.
आणि काहीतरी त्यांची भांडणं झाली होती म्हणून लिहिलं. हा. आणि मग नंतर आता ते त्यांनी डिलीट केलंय. बर. पण ते तिच्या आईला कळलंय आणि आई आम्हाला म्हणते की तुम्ही ह्याच्यावर पोलीस केस करा. बर. तर आता आम्ही काय करू? हा. तर तेव्हा मी विचार केला की असं घडल्यानंतर जागं होण्यापेक्षा जर आपण आधीच ह्याच्यावर चर्चा केली असती शाळेनी आणि करेक्ट. एखादी पॉलिसी, म्हणजे आम्ही त्याला चाइल्ड प्रोटेक्शन प्लॅन म्हणतो, बरोबर. तसं तयार केला असता की असं झाल्यावर काय करायचं. पेरेंटची मी त्यांना म्हणलं मग पेरेंटची लेखी तक्रार आहे का? हा. नाही, लेखी तक्रार नाहीये, पण मग आम्ही एक तयार केलंय, मी तुम्हाला वाचून दाखवते, म्हणजे मी सकाळी पोलीस स्टेशनला फाईल करते. बर. मी त्यांना म्हणलं अशा वेळेला बरेच वेळा काय होतं, ते पालकच दुसऱ्या दिवशी म्हणतात तुम्हाला कोणी सांगितलं होतंय करायला. आता मी माझ्या मुलीला पोलीस स्टेशनला घेऊन येणार नाही. येणार नाही. बरोबर आहे. हा जो डिस्कनेक्ट असतो आणि सगळेच जण त्या मुलाच्याच हिताचं बघत असतात, पण प्रत्येकाचा अप्रोच वेगळा असू शकतो. अगदी अगदी. आईचा वेगळा अप्रोच आहे, वडिलांचा वेगळा आहे, टीचरचा वेगळा आहे, स्कूल काउन्सिलरचा वेगळा आहे, हेड ऑफ स्कूलचा वेगळा असू शकतो. कारण त्यांना आणखीन 4 गोष्टींचा विचार करायचा आहे. शाळेचं रेप्युटेशन, पोलिसांकडे शाळेचं नाव गेलं तर काय, मी बोर्डाला काय उत्तर देऊ, बरोबर. माझ्या शाळेवर काही स्ट्रिक्चर्स येतील का. प्रत्येकाचा रोल वेगळा आहे ना. रोल आणि वेगळा. म्हणून म्हणून मी ते 3 आधी वापरले शब्द, टेक्नॉलॉजी, पीपल आणि प्रोसेस. ह्याचा विचार इन्सिडेंट घडल्यावर नाही करायचा आहे, आधीच करायला पाहिजे शाळेत. इन्सिडेंट होणारच आहेत आता, असं गृहीत धरायचंय आणि आज बसायचे ते करायला. हा. बरोबर. कारण यू आर ऑलरेडी लेट. करेक्ट. जेव्हा तुम्ही लवकर ते पेन आणि पेपर घेऊन बसून त्यात ते लिहून काढाल की अशी घटना घडल्यावर मी ह्या 25 स्टेप्स करणार आहे. करेक्ट. म्हणजे आम्ही त्याला म्हणतो की फर्स्ट रिस्पॉन्डर जनरली कोण असतं. फर्स्ट रिस्पॉन्डर म्हणजे पहिली माहिती अशा इन्सिडेंटची कोणाला कळते. तर स्कूल काउन्सिलरला कळू शकते, किंवा क्लास टीचरला कळते, किंवा अशा काही पॉप्युलर टीचर्स असतात शाळेमध्ये की ज्यांच्याकडे सगळी मुलं प्रॉब्लेम्स घेऊन जातात, त्यांना कळते. बरोबर. किंवा मग काही तुमचे व्हॉलेंटियर्स असतील, काही एनजीओ शाळांमध्ये काम असतील. करेक्ट. तर त्यांना कळते. तर मग त्यांनी त्यांचं लॉजिक वापरून हे सॉल्व्ह करायचं का त्या फर्स्ट रिस्पॉन्डरनी त्या चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसरला पहिलं कळवायचं. ओके. मग तो चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर जो एक डेझिग्नेटेड माणूस आहे, ट्रेन्ड आहे, त्याला ह्या विषयाची सखोल माहिती आहे, त्याचे ट्रेनिंग अवेलेबल असतात का चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसरला, म्हणजे ऑनलाईन? एनसीपीसीआर चे काही गाईडलाईन्स प्रमाणे. आणि अदरवाईज आपण असं जसं सेशन घेतो तसे आपल्याला सेशन्स घेता येतात, ज्याच्यामध्ये आम्ही ते सेन्सिटाईज करतो चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर्सना, शाळेच्या हेड ऑफ स्कूल्सना किंवा टीचर्सना, की असं घडल्यावर नक्की तुम्हाला काय पद्धतीने त्या इन्सिडेंट. नितीन देवजींनी एक प्रश्न, सॉरी टू एक प्रश्न विचारलाय की शाळेत जशी शालेय समिती असते, स्कूल मॅनेजमेंट कमिटी असते, त्याचप्रमाणे ऑनलाईन शिक्षण पद्धतीत समिती गठीत करू शकतो का कायद्याने? वेगळी करायची का एसएमसीनीच तो रोल प्ले करायचा? ऍक्च्युली खूप चांगलाच प्रश्न आहे. इनफॅक्ट मी अगदी एक कुठला तरी आधी सेशन झालं होतं तेव्हा मी हे सुचवलं त्यांना होतं की तुम्ही एसएमसी सारखी एक कमिटी करा, पण एसएमसी मध्ये मला असं वाटत नाही की स्कूल काउन्सिलर्स असतात का, मला माहिती नाही. कारण एसएमसी कशी असावी ह्याचे काहीतरी गाईडलाईन्स आहेत, एज्युकेशन मिनिस्ट्रीने दिल्या. तर एसएमसी ला तुम्ही एसएमसी म्हणूनच तुम्ही हे काम देऊ नाही शकणार, कारण दॅट इज नॉट मॅन्डेटेड. पेरेंट्स आणि हे सगळे त्यामध्ये माइट नॉट बी ट्रेन्ड इनफ. पण जशी पॉशची कमिटी असते तशी, म्हणजे पॉशची कमिटी, एसएमसी, अशाच पद्धतीने एक तुम्ही चाइल्ड प्रोटेक्शन कमिटी करा. तीच लोक इथे असतील, म्हणजे खूप वेगवेगळी लोक घ्यायचं काही गरज नाहीये. एसएमसी आणि पॉशचे तुम्ही तिथनच लोक सिलेक्ट करून या चाइल्ड प्रोटेक्शन कमिटीवर घेऊ शकता, ज्यांना एक्झॅक्टली माहितीये की असा जर इन्सिडेंट झाला तर काय करायचं. कारण इन्सिडेंट हा कायमच तुम्हाला पोलिसांकडे रिपोर्ट करायला पाहिजे असं नाहीये. करेक्ट. जर सेक्शुअल हॅरेसमेंट विषय असेल
मी तिथे येणारच होते, की त्या बाबतीत कारण आपल्याला घरात चोरी झाली, दरोडा पडला, तर आपल्याला काय स्टेप्स घ्यायचे ते माहिती असतात, की पोलिसांकडे जायचे. आता या केसेसमध्ये जेव्हा असं काहीतरी येतं, तेव्हा तुम्ही एक खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला, की प्रिव्हेन्शन म्हणजे तुमची एक प्रोसेस सेट पाहिजे, की तिथे मग ॲड हॉक काहीतरी मग तो कारण असं गृहीत धरून चालणार नाहीये, की अशी परिस्थिती आपल्या शाळेत म्हणजे भलेही ती रुरल एरियामध्ये कुठे दुर्गम भागात जरी शाळा असेल, तरी असं काही आपल्या शाळेत आता होणारच नाहीये हे आपण मानून चालायला नको. कारण ऑलरेडी मुलांचा एक्सपोजर टू टेक्नॉलॉजी हा वाढत चाललेला आहे. तर तिथे मग शाळेने आधीच प्रोएक्टिव्हली एखादी त्याची पॉलिसी आणि स्टेप्स की बाबा कारण तुम्ही जे आता म्हटलात, की एखाद्या मुली कंप्लेंट केल्यानंतर मग कोणीतरी ॲड हॉक काहीतरी करतं. मग हे कसं चुकीचं आहे, बरोबर आहे करून मग ते कुठेतरी ते इतकं कोलॅटरल डॅमेज आपण जे म्हणतो, की मुला-मुलींचे संबंध सगळे शाळेतले बिघडतात किंवा हे सगळ्या गोष्टी होण्याची शक्यता खूप आहे. किंवा सो असंही आम्ही बघितलंय की शाळा म्हणतात की नाही आम्हाला काही रिपोर्ट, दे वॉन्ट टू प्रिटेंड की काही घडलंच नाही. घडलंच नाहीये काही. आणि मग काय होतं, तो विक्टिम पोलिसांकडे जातो आणि तो शाळेला दोषी धरतो. आणि त्यामुळे शाळेची कमिटीला तिथे येऊन उत्तर द्यायला लागतं किंवा स्टेटमेंट द्यायला लागतं की व्हाय डिड यू नॉट डू एनिथिंग इन द फर्स्ट प्लेस. ओके, ओके. आणि तोपर्यंत जो डॅमेज घडलाय हं, त्याची मग जबाबदारी कोणाची? बरोबर. त्यामुळे ती कमिटी करणं, त्याची काही पॉलिसी ठरवणं आणि माझ्या मते मुलांबरोबर या विषयांवरती काही सेन्सिटायझेशनचे काही लेक्चर्स किंवा काही ॲक्टिव्हिटीज करून सुद्धा ग्रुप डिस्कशन्समधनं असे इन्सिडेंसेस, केस स्टडीज घेऊन त्यांच्याबरोबर ओपनली सेफ स्पेसेस म्हणजे लास्ट टाईम आपण बोलत होतो तेव्हा आपलं होतं, की सेफ स्पेसेस तयार व्हायला पाहिजे जिथे जजमेंट कोणी न करता त्या प्रॉब्लेमकडे अगदी ऑब्जेक्टिव्हली लोकं बघतील आणि त्याला काहीतरी सोल्युशन कुठलातरी अडल्ट आपल्याला देईल असे एक सेफ स्पेस आपण बोललो होतो मागे. हो. आणि शीतल, जेव्हा सेफ स्पेस आपण म्हणतो ना, तेव्हा अगदी सर्वात महत्वाचा त्यातला इन्ग्रेडियंट असा आहे की विक्टिम ब्लेमिंग अजिबात व्हायला नाही पाहिजे. करेक्ट. की जेव्हा ते विक्टिम आपल्याकडे काहीतरी ऑनलाईन अब्युस विषयी सांगायला येतं, तेव्हा पहिली आपली रिॲक्शन असं होतं की एवढं सुद्धा कसं तुला कळलं नाही? मी हां, तुला आधी सांगत होते हे करू नको. आपल्या करेक्ट. शाळेने हे बॅन केलंय. हं, द मोमेंट यू टेक दॅट ॲटिट्यूड किंवा पॉश्चर, तो मूल तुम्हाला पुढचं सगळं सांगणं बंद होणार आहे. करेक्ट. त्यामुळे ती एक सेन्सिटिव्हिटी सेफ सर्कल्समध्ये असणं ही तितकीच महत्वाची आहे. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण मुलं पुढे मग बोलणारच नाही. दे क्लोज डाउन ऑन. हो, हो. त्यामुळे विक्टिमला विक्टिम सारखं ट्रीट करून, हो आम्ही तुझ्यासाठी आहोत आणि करेक्ट. ह्यातून आम्ही तुला सपोर्ट करणार आहोत, तुला ह्यातनं बाहेर काढणार आहोत, हा रिएश्युरन्स सतत विक्टिमला देणं, भलेही त्याची कॉन्ट्रीब्युटरी चूक असेल तरी ती वेळ नाही. हं, हं, कॉन्ट्रीब्युटरी चूक होणार नाही ह्याच्यासाठी आपण वेगळे अवेअरनेस सेशन्स घेतो. आणि जे आणखीन एक त्याच्यात मुद्दा आहे, ते एज अप्रोप्रिएट असायला लागतात. राइट. कारण जी गोष्ट सातवीतल्या मुलाला किंवा लेट्स से चौथीतल्या मुलाला आपण सांगतोय, हां, तीच आपण सातवीतल्या मुलाला नाही सांगणार नाही. आहोत. किंवा उलट म्हणजे सातवीतल्या मुलाला जे आपण सांगणार आहोत ते आपण चौथीतल्या मुलाला सांगणार नाही आहोत. अगदी. आणि हा त्याच्यात अजून एक असा मुद्दा येतो, हे की कधीपासून अवेअरनेस सुरू करायचं. राइट. आता मला विचारलं तर कॉन्व्हर्सेशन्स अबाउट डिजिटल पार्टिसिपेशन हे फर्स्ट स्टँडर्ड पासून सुरुवात व्हायला पाहिजे. कारण मुलं ऑलरेडी एक्सपोज्ड आहेत टेक्नॉलॉजीला. हं, 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 हं. त्यामुळे आणखीन जरी लोअर सिनियर केजी मध्ये सुद्धा बोलता आलं तर जरूर बोलायला पाहिजे. जसं करेक्ट, आपण त्यांना टेक्नॉलॉजी विषयी काहीतरी सांगत असू, त्याच पद्धतीने सेफ यूज हा सेफ. त्यातला इनहेरंट भाग आहे. करेक्ट, करेक्ट. सो मला कमिंग बॅक टू आवर कन्व्हर्सेशन दिस इज सच अ बिग खूपच मोठा टॉपिक आहे हा खरं तर आणि आय एम शुअर इतक्या वेगवेगळ्या केसेस येतात. आपण काही केस स्टडीज घेऊन कधीतरी आपण बघूयात काही करता आलं तर. पण जो मी म्हणत होते की रिड्रेसल म्हणजे एखादी घटना घडली म्हणजे सगळं प्रिव्हेन्शन झालं, पॉलिसी आहे प्लेसमध्ये. ते होऊन सुद्धा जर का एखादी घटना घडली तर रिड्रेसलसाठी काय-काय मेकॅनिझम्स आहेत? म्हणजे न्याय मिळवण्यासाठी किंवा कंप्लेंट कुठे करावी? काय त्याची प्रोसेस असते? हे पण बरेचदा आपल्याला माहितीच नसतं. कारण आपल्याला इथे जसं मी म्हटलं, की परत फिजिकल स्पेसेसमध्ये आपल्याला माहितीये, की जखम झाली, दिसली जखम, हॉस्पिटलमध्ये नेलं. व्हर्चुअलमध्ये ती जखम जी मनावर होते ती दिसत पण नाही. मुलं इतकी ती त्या ह्याच्यामध्ये अडकलेली असतात. किंवा पोलिस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लेंट करायची आपल्याला माहिती असतं. तर इथे व्हर्चुअल स्पेसेसमध्ये सायबरसाठी काही वेगळं काही आहे का? किंवा कुठे कंप्लेंट करावी? कसं करावं? जस्ट ते सांगायच्या आधी एक सांगते की
ऑनलाईन जेव्हा अब्यूज होतो ना, तेव्हा फक्त मनावरच परिणाम होतो असं नाही, तो होतोच, हम्म. पण शारीरिकही होतो. आता तुम्हाला ब्लू व्हेल चॅलेंज आठवत असेल, हो 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 तेव्हा काय व्हायचं, मुलं स्वतःला कापून घ्यायचे हो. किंवा स्वतःला फिजिकल इजा करून ते कट्स असायचे त्यांच्या. हा आणि ते डेअर असायचं किंवा ते हा डेअर होते की तू 3ऱ्या मजल्यावरनं उडी मारून दाखव हा. किंवा काय तू स्मशानात जाऊन बसून दाखव किंवा करेक्ट तू रात्री 3 वाजता आई वडिलांना न कळून अर्धा तास बाहेर फिरून ये, असे डेअर्स असायचे. करेक्ट करेक्ट. हा सायबर बुलिंगचाच एक भाग होता आणि त्यांनी फिजिकल इजा होतच होती ना. हो ना. सो किंवा ते सेक्शुअल पोकेमॉन काहीतरी ते बघत लोक ते कॅच करत फिरायची, त्याच्यामध्ये किती ऍक्सिडेंट झालेले आहेत. नाही कशाचं, पबजी. पबजी मध्ये. येस. तर असे जे दीज आर म्हणजे हे सायबर क्राईम्स मध्येच येतात आणि त्याचे इफेक्ट्स हे मेंटल आणि फिजिकल, कधी कधी फायनान्शियलही असतात, सायकोलॉजिकलही असतात, ज्याचे आपल्याला इफेक्ट्स माहितीच नाहीत आपल्याला पुढे नंतर कशा कुठल्या विकृतीच्या स्वरूपात आपल्याला ते पुढे दिसणार आहे. करेक्ट. तर तुझा जो प्रश्न होता की असं जर झालं तर मग शाळांनी काय करायचं, तर शाळांनी लिहिलेली प्रोसेस फॉलो करायची, हा माझा पहिला मुद्दा आहे. इन्व्हेन्शनची वेळ नाहीये ती, त्यामुळे ती प्रोसेस जी आपल्याकडे लिहिली ती उघडायची आणि वाचायची, स्टेप 1 2 3 4 आणि फॉलो करायची. त्या प्रोसेस आपण एखादं काही पीडीएफ वगैरे शेअर करू शकतो का आमच्या पेजवर, की काय असावी आयडियल प्रोसेस, असं काही आपण? मी तुला एक 4-5 मुद्द्यानंतर लिहून देते की साधारण काय असतील आणि आपण ते टाकूयात, पण पॉलिसी तर मी नाही शेअर करू पॉलिसी नाही शेअर करत, पण एक मुद्दे की कशावरती बेस्ड असावी पॉलिसी, काय काय विचारात घ्यावं, ते नक्की करूया. आणि ती जी त्या ज्या स्टेप्स आहेत ना त्या पाठ पाहिजेत, कारण बरेच वेळेला आपण पॉलिसीचं कसं बघतो, अगदी सुरेख लिहिलेली असते, छान बाइंड केलेली असते, मग चांगल्या कपाटात ठेवलेली असते, कुलूप असतं कपाटाला आणि किल्ली माहिती नसते कोणाकडे. ज्याच्याकडे असते किल्ली, ते जेव्हा ते पुस्तक हवं असतं तेव्हा तो माणूस नसतो अवेलेबल. त्या पॉलिसीला काही अर्थ नाही. त्यामुळे ती पॉलिसी ही इझिली वर्डेड पाहिजे, टू बी इझिली अंडरस्टूड अँड रिमेंबर्ड. त्याला मी म्हणतो ती म्हणजे मसल मेमरी सारखी पाहिजे. बरोबर बरोबर. आता पॉलिसी बाजूला ठेवूया, ती इव्हेंच्युअली सगळ्यांकडे होईलच. नसेल तर काय करायला पाहिजे, तर पहिले 2 सेग्रिगेशन करायचे की सेक्शुअल आहे ऑफेन्स का सेक्शुअल नाही. बर. सेक्शुअल ऑफेन्स असेल तर पोलिसांकडे रिपोर्ट करणं तुम्हाला मॅन्डेटरी आहे. नियरेस्ट पोलीस स्टेशन किंवा जुवेनाईल युनिटकडे जरी आपल्याला म्हणजे कोणी केलं हे माहिती असेल किंवा माहिती नसेल, कधी कधी अननोन असतात, अननोन माणसाकडनं झालेलं असतं ते, तर रिपोर्टिंग हे सर्वात महत्वाचं आहे. आणि ते पॉक्सोच्या गाईडलाईन्स आहेत, ते रिपोर्टिंग कसं करा, विक्टीमचं प्रोटेक्शन असतं त्याच्या खाली, विक्टीमला पोलीस स्टेशनला न्यायची गरज नाही, पोलीस विक्टीमच्या जागी येतील. जेव्हा म्हणजे मायनर चाइल्ड आहे, पोलीस प्लेन क्लोज मध्येच येतील. कुठल्याही पद्धतीला आपल्याला विक्टीमला अनकम्फर्टेबल करायचं नाही, भिवायचं नाहीये. ह्या सगळ्या गाईडलाईन्स ह्या पॉक्सोच्या कायद्यामध्येच दिलेल्या आहेत. तो कायदा व्यवस्थित टू द लेटर अँड स्पिरिट फॉलो करायचा. आपण पेरेंट्सनी, म्हणजे शाळेनी, पेरेंट्सनी आणि पोलिसांनी सुद्धा, नुसतं पोलिसांनी नाही, पुढे जाऊन कोर्टाने सुद्धा त्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत की पॉक्सोचं कोर्ट कसं असावं, ते कोर्टासारखं दिसलं नाही पाहिजे. कारण ते मूल घाबरणार आहे नाही तो पुरावा द्यायला किंवा खरं खोटं सांगायला. सगळ्यांनी, म्हणजे जशी एरवी कोर्टरूम मध्ये कुणी लोक येऊन बसू पब्लिक फोरम आहे, तशीही लोक येऊ शकत नाहीत. इन कॅमेरा ते सगळी प्रोसिडिंग्स होतात. तर तो कायदा आपल्याला फॉलो करायचा आहे. नॉन सेक्शुअल जर असेल तर तुम्हाला इंटरनल रिड्रेसल सिस्टीम वापरता येईल, अनलेस तो कुठला तरी खूप सिरियस गुन्हा नाही. ते तुम्हाला ती कॅटेगरायझेशन तुमचं तुम्हाला ठरवता येईल. आणि किंवा आयपीसी खालचा जर गुन्हा असेल तर तुम्हाला तो रिपोर्ट करायलाच लागेल. बरोबर. पण जर नसेल तर तुम्हाला इंटरनल रिड्रेसल, जसं आपण पॉश खाली करतो तसं, म्हणजे डिस्क्रिमिनेशन असेल किंवा धमकी असेल किंवा आयडेंटिटी थेफ्ट असेल, ज्यांनी खरं तर कोणाचं काही मॉनिटरी किंवा काही नुकसान झालं नाही पण ती चुकीची गोष्ट केली आहे, तर त्या इंटरनल कमिटीनी, त्या इंटरनल रिड्रेसल मेकॅनिझम थ्रू
ठरवावं की त्याला पनिशमेंट किती आहे, काउन्सिलिंग आणि ह्याच्यातनं थोडे ते इंटरनली कसं सॉर्ट आउट करता येईल. सस्पेन्शन आहे का, किंवा त्या त्या प्रणालीमध्ये तुम्हाला ते ठरवता येईल. मग ह्याच्यासाठी फर्स्ट ऑफिसर, फर्स्ट रिस्पॉन्डर कोण आहे, इन्चार्ज कोण आहे, फायनल डिसिजन कोणाच्या हातात आहे. Correct. मग बरेच वेळेला असं होतं की ही इन्फॉर्मेशन बाहेर जाते, तर मग पब्लिक रिलेशन्स ऑफिसर कोण आहे, प्रेस आली तर नक्की कोणी स्टेटमेंट द्यायची आहे, कोणी बाकीच्यांनी सगळ्यांनी गप्प बसायचं, प्रत्येकाने जाऊन आपलं व्हर्जन केसचं नाही द्यायचंय बाहेर. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करणं महत्वाच्या आहेत. पण इंटरनल रिड्रेसल मेकॅनिझम असणं खूप खूप महत्वाचं आहे. आता आय थिंक वी आर रनिंग आउट ऑफ टाइम. खूपच इंटरेस्टिंग सेशन होता. फक्त एक 2 क्विक क्वेश्चन्स आहेत जे मी शिक्षकांनी विचारलेत, ते मला तुम्हाला विचारावेसे वाटतात. एक म्हणजे ऑनलाईन शिक्षण पद्धतीने आपण जात आहोत. भविष्यात याच माध्यमातून परीक्षा झाल्या तर पालक कोर्टात जाऊ शकतील का, की आमची मुलं त्यामुळे मार्क्स कमी पडले किंवा काय ऑनलाईन परीक्षेमध्ये, तर ते कोर्टात शिक्षकांचे हे काही अगदी प्रांजळ खरे रिअलिस्टिक इश्यूज आहेत आत्ताच्या. शीतल, परत रिपीट करशील का प्रश्न, कारण मला थोडा लॅग आला होता, तर मला ऐकू परत एकदा वाचते. ऑनलाईन शिक्षण पद्धतीने आपण जात आहोत. भविष्यात याच माध्यमातून परीक्षा झाल्या तर पालक कोर्टात जाऊ शकतील का, की आमच्या मुलांना कमी मार्क मिळाले, असा एक प्रश्न आहे शिक्षकांना. महत्वाचा प्रश्न आहे आणि खरं तर माझा विषय नाहीये हा. म्हणजे आता पालक कोर्टात जाऊ शकतील का ह्याचं उत्तर आहे की कोणीच कोणाला थांबवू शकत नाही कोर्टात जाण्यापासून. तो आपला कॉन्स्टिट्युशनल फंडामेंटल राईट आहे. तर आपल्याला काही कुठे दुखत असेल आणि आपल्याला दाद मागायची असेल तर आपण कोर्टाकडे जायचं. आता पालक कुठल्या कायद्याच्या खाली जाऊ शकतील असा जर प्रश्न असेल तर आज माझ्याकडे त्याचं उत्तर नाहीये. किंवा जर असं असेल की ऑनलाईन शिक्षण पद्धती कशी वापरावी असे जर तुम्हाला काही गाईडलाईन्स आलेले असतील शाळांना आणि त्याचं जर तुम्ही व्यवस्थित पालन केलं नाहीत तर नक्की पालक कोर्टामध्ये जाऊन म्हणू शकतील की त्यांना अशा गाईडलाईन्स दिलेल्या होत्या, मात्र शाळांनी त्या गाईडलाईन्स त्या व्यवस्थित न फॉलो केल्यामुळे माझ्या पाल्याचं हे नुकसान झालंय आणि म्हणून आता हा जो रिझल्ट आहे तो आम्हाला अमान्य आहे. ओके, म्हणजे शाळांनी काहीतरी क्लिअर गाईडलाईन्स आधीच करून कम्युनिकेट कराव्या पेरेंट्सना, जेणेकरून पुढे जाऊन हे कन्फ्युजन आपल्याला आयदर म्हणजे आपण म्हणतो आयदर इट हॅज टू बी थ्रू अ गव्हर्नमेंट रेग्युलेशन ऑर बाय कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे तुमच्या आणि पालकांमध्ये किंवा त्या स्कूल मॅनेजमेंट कमिटी थ्रू काहीतरी अंडरस्टँडिंग असावं. म्हणजे स्कूल मॅनेजमेंट कमिटी काहीतरी फी स्ट्रक्चर वगैरे ठरवायचे त्यांना हे आहेत ना, काहीतरी पॉवर्स आहेत. त्याच पद्धतीने मे बी यू कॅन हॅव अ प्रॉपर अंडरस्टँडिंग. किंवा तुम्ही म्हणू शकता हे आम्हाला काहीच आमचा कंट्रोल नाही ना, आम्हाला गव्हर्नमेंटनी सांगितलंय हे करायला किंवा एज्युकेशन डिपार्टमेंटनी हे करायला सांगितलंय. पण तुम्ही ऍडहॉक नाही करू शकत. जितकं ऍडहॉक तुमची डिलिव्हरी ऑफ एज्युकेशन असेल तेवढं लोकांना त्याच्यामध्ये कंप्लेंट करायला जागा आहेत. बरं, सो एका सिस्टम प्लॅनला धरूनच पुढे जायला पाहिजे सिस्टम. दुसरा एक प्रश्न आहे, हा शेवटचा प्रश्न घेऊयात आणि आपण थांबूयात. आपण कोणताही विद्यार्थी बाहेर गुन्हा करतो, मुली पण प्रेम प्रकरण करतात, काही मुलं मुली पळून जातात, शेवटी वर्ग शिक्षक गुन्हेगार ठरवला जातो, याला काही न्याय आहे का? These are very interpersonal things actually. प्रत्येक इट्स व्हेरी सब्जेक्टिव्ह इन. पण तुमचं काय मत? मी आधी पण हे सांगितलं की ती मुलं शाळेच्या बाहेर आणि शाळेच्या आत आय विश असं आपण खूप क्लिअर त्याला काहीतरी बाउंड्री जर ठेवली तर बरं झालं असतं. पण ती बाउंड्री तशी राहत नाही, कारण ते सगळे घरचे त्यांचे पर्सनल प्रॉब्लेम्स घेऊन शाळेत येतात आणि शाळेचे प्रॉब्लेम्स घेऊन बाहेर जातात. तर ज्या वेळेला शिक्षकांना हे लक्षात येतं की काहीतरी अशी काहीतरी गोष्ट घडतीये जी बरोबर नाहीये, जी आपल्या रूल्स अँड रेग्युलेशन्स प्रमाणे नाही, आणि म्हणून मी म्हणलं ती प्रणाली असणं किती महत्वाचं आहे की मिसकॉन्डक्ट हा डिफाईन्ड पाहिजे. मिसकॉन्डक्ट हा एखादा वागण्याची पद्धत ही चूक आहे ही आधीच ठरवायचंय आपण. बरोबर. रोज ते डेफिनेशन बदलायचं नाही. आज चालून गेलं, मग उद्या तुम्ही त्यांना ओरडलात, परवा शिक्षा केली आणि चौथ्या दिवशी विसरून गेलात. असं एवढं इनकन्सिस्टंट असेल तर मग शेवटी असं होतं की
आयदर त्या टीचरला जबाबदार धरलं जातं किंवा पेरेंटला. हम्म. त्याची कन्सिस्टन्सी असेल. ऍज अन एज्युकेशन इन्स्टिट्यूशन जर सगळ्यांनी एखाद्या कॉन्डक्टकडे किंवा एखाद्या वागणुकीकडे ही चुकीची वागणूक आहे असं जर बघायचं असेल तर ही वागणूक चुकीची असं कुठेतरी लिहिलेलं पाहिजे. आणि ते त्या तुमच्या शाळेमध्ये या गोष्टी नाही अशा दृष्टीने. किंवा आता सपोज प्रेम प्रकरण असेल असं काहीतरी कोणाचं तरी, ते जर तुमच्या शाळेच्या प्रिमायसेस मध्ये चालू असेल, तुम्हाला काही ऑब्जेक्शनेबल गोष्टी आढळलेल्या असतील तर त्या दोघांवर स्ट्रिक्ट ऍक्शन घेणं अत्यंत महत्वाचं आहे. मग त्याच्यासाठी पालकांना बोलावून त्यांना वॉर्निंग देऊन त्यांना सस्पेंड करून जे काय तुमची प्रोसेस सांगते त्यांना इव्हन त्यांचे ऍडमिशन कॅन्सल करण्यापर्यंत तुम्ही गोष्टी नेऊ शकता. इनफॅक्ट जर अंडर एज मुलं असतील तर पॉक्सो खाली रिपोर्टिंग मॅन्डेटरी आहे. बर. कारण ते सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन आहे. बर. कारण अंडर 18चं मूल कन्सेंट देऊ शकत नाही. करेक्ट. त्यामुळे जर ते तुमच्या कानावर आलेलं असेल किंवा तुम्ही डोळ्यांनी जर बघितलेलं असेल असं कृत्य जे मिसकॉन्डक्ट खाली येतं किंवा सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन खाली येतं तर त्याचं रिपोर्टिंग वेळेतच होणं महत्वाचं आहे. आता तुम्ही आणि रिपोर्टिंग करणं म्हणजे ते कागदावर पाहिजे. आज तुम्ही एक तिथले कर्मचारी आहात त्यामुळे मी सांगितलं होतं, मी फोनवर सांगितलं, मी व्हॉट्सअप पाठवला, ह्याला कायद्याने काही व्हॅल्यू नाही. तर तुम्हाला रिपोर्ट करायचं तर रितसर लेटर लिहा हेडमिस्ट्रेस किंवा हेडमास्टरांना. आणि मग तुमच्या प्रणालीप्रमाणे रितसर पत्र देऊन पालकांना बोलवून घ्या. बरोबर. तेवढी सिस्टीम जर तुमच्याकडे असेल तर हा प्रश्न येणार नाही. बरोबर. नाईस. सो मी पटकन त्या झूमचं सांगू का? कारण त्यांचा प्रश्न खूपच सगळीकडे प्रश्न येतोय सध्या. तर आता झूम सेफ आहे का? किंवा बरेच वेळा मला लोक विचारतात पेटीएम सेफ आहे का, हे सेफ आहे का, ते सेफ आहे का? तर सेफली वापरलं तर सेफ आहे, आपोआप सेफ नाही. करेक्ट. परत असं धरूयात की फ्री प्रॉडक्ट ही तुम्हाला 100% सिक्युरिटी देणारच नाही. करेक्ट. म्हणूनच ते फ्री आहे. बरोबर आहे. तुम्हाला 100% सिक्युरिटी देऊ शकत नाही. बरोबर. कारण सिक्युरिटी द्यायला त्या कंपनीलाही खर्च करायचा आहे आणि तो जर खर्च तुमच्याकडनं वसूल होत नसेल तर तो तुम्हाला देणार नाही, ती सिक्युरिटी फीचर तुम्हाला देणार नाही. तर तुम्ही झूम हे जर फ्री व्हर्जन वापरत असाल तर त्याचे सिक्युरिटी फीचर्स हे लो आहेत. करेक्ट. जर पेड व्हर्जन असेल तर त्यांचे स्वतःचे कसं वापरायचं ह्याची त्यांची प्रोसिजर आहे, सिक्युअरली कसं वापरायचं. करेक्ट. ते जर सिक्युरिटी फीचर्स तुम्ही वापरले, ते आता सांगण्याची ना वेळ आहे किंवा तेवढा आपल्याकडे वेळ नाहीये, पण त्याचे असं धरूयात की 10 सेटिंग्स आहेत. त्या जर 10 सेटिंग्स तुम्ही व्यवस्थित वापरल्या, त्या प्रायव्हसीच्या सेटिंग्स आहेत, सिक्युरिटीच्या सेटिंग्स आहेत, तर तुम्हाला सेफली तो प्लॅटफॉर्म वापरता येईल. आता मग आमचा डेटा चोरला जाईल असं काहीतरी एक प्रश्न होता ना, तो खरं तर थोडा वेगळा विषय आहे. डेटा चोरला जाईल म्हणजे पहिला आपण विचारायचे कुठला डेटा, असा कुठला डेटा तुमच्याकडे इतका महत्वाचा आहे की तो चोरला जाईल. जर तो महत्वाचाच नसेल आणि तो चोरला गेला तर मग काय प्रॉब्लेम आहे. करेक्ट. म्हणजे आताचा आपला हा व्हिडिओ आपणच जर तो फेसबुक लाईव्ह वर पब्लिक प्लॅटफॉर्मवर टाकलाय, तो जर इथनं कोणी कॉपी जरी केला तर मग आपल्याला काय प्रॉब्लेम आहे. अगदी. कारण आपणच तो ओपन केला ना पब्लिक प्लॅटफॉर्म. बरोबर. कॉपीराईट नाहीये त्याच्यावरती, म्हणजे असं त्याला कॉपीराईट आहे. नाही, कॉपीराईट आहे. तो आपलाच व्हिडिओ आहे, तो श्यामची आई फाउंडेशन अकॅडमीचाच व्हिडिओ आहे किंवा एसएफचा, पण तो फ्रीली सर्क्युलेट एसएफच्याच नावाने व्हायला पाहिजे. बरोबर. त्यामुळे तो कॉपी केला म्हणजे त्याचं कॉपीराईट उल्लंघन झालं असं नाही, पण तो कॉपी केला म्हणजे कोणी केला तर त्याचं काही चोरी नाही म्हणताय, तो शेअर होतो. पण आज ह्या व्हिडिओवर जर आपण आपल्या काहीतरी फायनान्शियल ट्रान्झॅक्शनच्या गप्पा करणार असतो की तुझ्याकडे किती पैसे आहेत, माझ्याकडे किती आहेत, ते कुठल्या बँकेत ठेवलेत, मी कसे इन्व्हेस्ट केलेत, तर हा महत्वाचा डेटा आहे. किंवा मी माझ्या तब्येतीविषयी सांगत असेल तर माझा हेल्थ इन्फॉर्मेशन आहे, ती महत्वाची आहे. मग तेव्हा सिक्युअर प्लॅटफॉर्मच वापरायला पाहिजे. म्हणजे तुम्ही झूमवर तुमची बोर्ड मीटिंग नका घेऊ. करेक्ट.
ज्याच्यामध्ये तुम्ही ठरवताय की आपली प्रोजेक्शन्स काय आहेत, कॉम्पिटिटरला आपण कशी मात करणार आहोत, करेक्ट. आपल्याकडे प्रोटेक्टेड टेक्नॉलॉजी कुठली आहे, राईट. आपल्या डायरेक्टर्सची सॅलरी कुठली आहे. हा. त्याच्यासाठी हा प्लॅटफॉर्म नाही, कारण हा सिक्युअर नाही. बरोबर. पण बरोबर. जर तुमचं ट्रान्झॅक्शनच एवढं महत्वाचं नसेल, सेन्सिटिव्ह काही नसेल एखादी इन्फॉर्मेशन जी उलट आपल्याला ओपन फॉर ऑल असेल आणि हे तर काहीच हरकत नाहीये. खूप त्यामुळे छान एक्सप्लेन केलात तुम्ही तो फरक. म्हणजे उगाच नाही तर ते काय म्हणतो पॅन्डेमिक बद्दल जसे लोक आपण पूर्ण माहिती नसली की जे एक एन्झायटी आलेली असते तशीच ह्या सगळ्या बातम्या ऐकून पण आलेली असते की डेटा चोरला जातो. तो आता खूपच तेवढा छान म्हणजे कॉमन पर्स्पेक्टिव्ह. सेन्स वापरायचंय की आपण 4 कुलप कधी लावतो, हम्म. किंवा आता नाही मी ते लॉकर मधनं काहीतरी घरात आणून ठेवलंय, आता लग्न आलंय किंवा हा. मला मैत्रिणीच्या लग्नाला परवा जायचंय, म्हणून आता मी घरात थांबते, हम्म. कारण तो माझा एक दागिना आता घरात आहे. बरोबर. एरवी एवढं आय डोंट बॉदर, कारण करेक्ट. नाहीये तिथे घरात काही करेक्ट. चोरण्यासारखं. खूपच छान. सेम सेम लॉजिक आहे ते. ग्रेट. खूपच छान कमेंट्स पण येतायत शिक्षकांचे. त्यांना आय एम शुअर सगळ्यांना याचा खूप फायदा झालेला आहे. आणि अजून प्रेक्षकांना माझं काही स्पेसिफिक प्रश्न, काही अडचणी आलेल्या असतील तुम्हाला आत्ताच्या काळात, तर तुम्हाला इनबॉक्समध्ये मी जसं दरवेळेस सांगते, की काही अजून काही प्रश्न असतील तर इनबॉक्समध्ये आम्हाला पाठवा. त्याच्यावरती विचार करून आम्ही तुम्हाला पर्सनल पण उत्तरं देऊ शकतो. काही अडचणी असतील तर मी वैशाली मॅडमना, डॉक्टर शिरीषा साठे सगळ्यांना आम्ही एकत्र येऊन आम्ही चर्चा करून त्याच्यावरती तुम्हाला काही सोल्युशन्स पण सुचवू शकतो. त्यामुळे तुम्ही अगदी फ्रीली काही अडचणी असतील तर या विषयाबद्दल, कारण विषय खूप वेगळा आहे, क्लिष्ट आहे, आपल्याला नॉर्मली कळत नाही. म्हणजे तुम्ही ज्या छान पद्धतीने एक्सप्लेन केला तो कॉमन मॅन, ले मॅनला हा खरंच खूप वेगळं डोमेन आहे अंडरस्टँडिंगचं. तर आणि कायदा म्हटलं की पहिली भीतीच असते ना डोक्यात सगळ्याची. तर कायदा हा कॉमन सेन्स वरच आधारित आहे, त्यामुळे तसं भिवून जाण्याचं काही, कॉमन सेन्स वापरायचं एवढंच. कॉमन सेन्स वापरायचा. ऑसम. सो थँक्यू सो मच वैशाली. इट वॉज लवली लवली टॉकिंग टू यू. आय एम शुअर आमचे सगळे शिक्षकांनी पण एन्जॉय केलंय खूप. आणि प्रेक्षकांना सांगते थँक्यू फॉर जॉईनिंग अस वन्स अगेन. तुम्ही दरवेळेस आम्हाला इंटरॅक्ट होता, प्रश्न विचारता आणि त्यामुळे बरेचसे आपल्याला विषय पण हाताळता येतात. पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही याच सत्रामध्ये आता करिअर विषयी, की आता कोविडच्या परिस्थितीमध्ये जसं आपण बघतोय की परीक्षा होत नाहीयेत, एंट्रन्स एक्झाम्स पुढे ढकलल्या जात आहेत. 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना खूप प्रश्न आहेत की आता काय, कसं करिअरकडे बघावं किंवा काय डिसिजन्स, चॉईसेस काय करावे. तर पुढच्या आठवड्यात आपण करिअर्सच्या बाबतीत आपण विचारणार आहोत आणि मग विचार करणार आहोत, चर्चा करणार आहोत. तर तुम्हाला नक्कीच आम्ही कळवू कधी, काय, कसं. होप टू सी यू अगेन. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू वैशाली. थँक्यू.